नमस्कार मंडळी, मी संगीता. माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. बऱ्याच मंडळींना लक्ष्मीपूजन कसं करायचं हे माहीत नसतं आणि नेमके या वेळेला पुजारी गुरुजी मिळत नाहीत. अशा वेळी घरात आपण लक्ष्मीपूजन कसं करायचं, त्याचे विधी काय काय आहे ते समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजेची मांडणी आपण बघूयात. बाजारात आपल्याला गजलक्ष्मी मिळतात, दीपलक्ष्मी मिळतात, त्या तुम्ही आणून पूजेसाठी ठेवू शकतात. पण मी इथे फोटो ठेवलेला आहे आणि काही लक्ष्मी, देवी, सरस्वती, गणपती यांची फ्रेम पण ठेवलेली आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही पूजेसाठी ठेवू शकता. प्रथम आपल्याला समई लावून घ्यायची आहे. नंतर आपण लक्ष्मी तिथे ठेवलेली आहे, त्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला सरस्वती, लक्ष्मी आणि गणपतीची जी फ्रेम ठेवलेली आहे त्याखालीसुद्धा आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर या फोटो आणि फ्रेम आपल्याला ठेवायच्या आहेत. देवीसमोर आपल्याला बोलकी पण ठेवायची आहे. त्यात लाया, बत्तासे, काही धान्य आणि नाणी पण ठेवलेली आहेत. त्याचबरोबर आपल्याला 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. एक सुपारी गणपतीची आणि एक सर्व देवांची. तर माझ्याकडे गणपतीची मूर्ती आहे ती मी घेतलेली आहे. तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला कलशसुद्धा मांडायचा आहे. त्याच्यावर नारळ व आंब्याची पाने किंवा विड्याची पाने लावायची आहेत. कलशात दुर्वा, सुपारी, पैसा असे टाकायचे आहेत. उदबत्ती, ओटीचं साहित्य व कुबेर मूर्ती असल्यास कुबेर मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. त्याचबरोबर घंटी, या सर्व गोष्टी आपल्याला इथे ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला पूजा करण्यासाठी दिवा आणि उदबत्ती लावल्यानंतर 3 वेळा आचमन करायचे आहे. आचमन करताना पहिल्यांदा आपल्याला कुलदेवतेचं, गणपतीचं, ग्रामदेवतेचं, स्थानदेवतेचं, वास्तुदेवतेचं, मातृपितृदेवतेचं, लक्ष्मीनारायण देवाचं स्मरण करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण आचमन करणार आहोत. 3 वेळा पाणी प्यायचे आहे आणि चौथ्यांदा आपल्याला ताम्हणात सोडायचे आहे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायण नमः चौथ्यांदा आपण सोडून द्यायचं आहे. मला जी जी देवतांची नावे येत असतील ती घ्यायची आहे. थोड्याशा हातात अक्षदा घ्यायच्या आहेत आणि अक्षदा हातात घेऊन गणपतीचे स्मरण करायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा आणि मंत्र जर म्हणता येत नसेल तर ओम गम गणपतये नमः असे म्हणून त्या अक्षता समोरच्या देवदेवतांवर अर्पण करायच्या आहे. प्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. माझ्याकडे मूर्ती आहे, मी ती मूर्ती ताम्हणात घेतलेली आहे. तुमच्याकडे मूर्ती नसेल तर सुपारीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. प्रथम आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे, त्यावर मूर्ती ठेवायची आहे. आपल्याला अक्षता व्हायची आहे, हळद, कुंकू, गंध लावायचे आहे, फूल व्हायचे आहे. थोडक्यात आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे. या लक्ष्मीपूजनासाठी हे गणपती देवा सगळं कार्य आपलं निर्विघ्नपणे पार पडू देत असे म्हणून नमस्कार करायचा आहे. फूल वाहिलेले आहे ते उचलायचे आहे, डोळ्यांना लावायचे आहे, वास घ्यायचा आहे आणि जमिनीवर ठेवून द्यायचं आहे. मग आपण त्यांच्यावरती 3 पळी पाणी सोडायचं आहे. गणपतये नमः म्हणून मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्हाला अथर्वशीर्ष येत असेल तर ते म्हणू शकता. मग पंचामृताने स्नान घालायचे आहे. परत साध्या पाण्याने स्नान घालायचे आहे. घंटी वाजवायची आहे. नंतर गणपतीला स्वच्छ पुसायचे आहे आणि जागेवर ठेवून द्यायचे आहे. गणपतीला हळद कुंकू व्हायचे आहे, फूल व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे. आता आपण शेजारी ठेवलेली जी सुपारी आहे ती सर्व देवांची आहे, नवग्रहांची आहे असे समजून एक सुपारी पुन्हा ताम्हणात अक्षदा घेऊन ठेवायची आहे. सर्व देवतांच्या प्रीत्यर्थ कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता परत आवाहनार्थ आपल्याला अक्षदा व्हायच्या आहे 5 वेळा. हळदी कुंकू व्हायचे आहे. मग पाण्याने स्नान घालायचे आहे. मग परत दुधाने स्नान घालायचे आहे आणि परत पाण्याने स्नान घालून स्वच्छ पुसून ठेवायचे. गणपती देवता व सर्व देवता यांना आपण कापसाची वस्त्र अर्पण करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. भोवती थोडं पाणी फिरवायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. प्रथम गणपतीची पूजा केलेली आहे. नंतर आपण दुसरी सुपारी म्हणजे आपले सगळे देव एक सुपारी ठेवलेली आहे. त्यांना पण आपण स्थानापन्न केलेले आहे. त्या सर्व देवांना आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेले आहे. आता आपल्याला लक्ष्मीचे पूजन करायचे आहे. श्रीयंत्र, दीपलक्ष्मी असेल तर त्यांचे पूजन करायचे आहे. मूर्ती असेल तर ती मूर्ती ताम्हणात घेऊन मूर्तीला अंघोळ घालायची आहे. मातीची असेल तर फूल घेऊन नुसतेच त्यावर पाणी शिंपडले तरी चालेल. तर लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे, अक्षदा व्हायच्या आहे, लक्ष्मीचे आगमन करायचे आहे. लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की दिवाळीच्या निमित्ताने आमच्या घरातले सर्व दुःख, दारिद्र्य, दैन्य आणि सर्व गोष्टींचा नायनाट तू कर आणि घरात अखंड सुख, समृद्धी, संपत्ती, संतती आणि आरोग्य यांचा लाभ होऊ दे.
माझ्याकडे श्रीयंत्र नाही म्हणून मी देवीची मूर्ती इथे घेतलेली आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही नक्की घेऊ शकता. देवीला आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर दुधाने अभिषेक करायचा आहे, नंतर परत पाण्याने, असे 3 वेळा करायचं आहे. नंतर कपड्याने स्वच्छ पुसायचे आहे. तर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर देवीची मूर्ती घेतली तरी चालेल. मी इथे देवीची मूर्तीच घेणार आहे. तुम्हाला अभिषेक करता आला तर नक्की अभिषेक करू शकता. पाण्याने स्नान घालून अभिषेक करावा. त्यावेळी तुम्हाला कुलदेवीची उपासना करायची आहे, तिचे नाव घ्यायचे आहे, महालक्ष्मी, सरस्वती यांचे नाव घ्यायचे आहे. जर तुम्हाला श्रीसूक्त म्हणता येत असेल तर ते म्हणायचे आहे. जर येत नसेल तर ओम श्री लक्ष्मी देवे नमः म्हणायचे आहे. पाण्याचा अभिषेक करायचा आहे, मग दुधाचा अभिषेक करायचा आहे, नंतर परत पाण्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यावर हळद, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचे आहे. त्याचबरोबर आपण जी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आहे त्याची पण पूजा करणार आहोत. लक्ष्मी ही एक प्रकारची नाही, लक्ष्मी 8 प्रकारची आहे. आपण फक्त पैशालाच लक्ष्मी समजतो, पण मुळात धनलक्ष्मी, विजयलक्ष्मी, जयलक्ष्मी, संतानलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी अशा विविध लक्ष्मी आहेत. त्यांना आपण अष्टलक्ष्मी म्हणतो. आपण विविध फुले, विविध रंगाची फुले अर्पण करायची आहे. तुम्ही जर गजलक्ष्मी ठेवलेल्या असतील तर त्यांचीसुद्धा तुम्ही व्यवस्थित पूजा करायची आहे. त्याचबरोबर समोर धनधान्याने भरलेली जी बोळकी किंवा सुगडी ठेवलेली आहेत, त्यांच्यामध्ये लाया आहेत, बत्तासे आहेत, नाणी आहेत आणि थोडेसे धान्य आहेत. ते आपण नैवेद्य म्हणून ठेवलेले आहे. तर धान्याचं प्रतीक म्हणून पण ठेवलेले आहे. त्यावर पण पाणी शिंपडायचे आहे आणि त्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि प्रत्येकावर एक एक फूल ठेवायचे आहे. कुबेर असेल तर कुबेराची पण पूजा करायची आहे आणि कुबेर नसेल तर सुपारीची पण पूजा केली तरी चालेल. म्हणून सुपारीची पूजा करायची आहे. अक्षता वाहिल्यानंतर नमस्कार करायचा आहे. 5 वेळा त्यावर पाणी सोडायचे आहे, म्हणजे स्वच्छ आंघोळ घालायची आहे. परत पंचामृताने आंघोळ घालायची आहे आणि नंतर शेवटी स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून त्यांना स्थानापन्न करायचे आहे. तिथे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि तिथे आपण आपल्या कुबेर महाराजांना ठेवणार आहोत. कुबेराची पूजा कोजागिरी पौर्णिमेपासून ते भाऊबीजेपर्यंत करू शकतो. त्यानंतर मात्र हा कुबेर आपल्याला कपाटात गळ्यापर्यंत लाल कापड घालून उत्तरेला तोंड करून ठेवायचा आहे. कुबेराची सगळी पूजा केल्यानंतर त्यांना स्थानापन्न करायचे आहे. कुबेराच्या समोर नेहमी धन ठेवावे. कुबेराला हळदी कुंकू अर्पण करून त्या ठिकाणी आपण धन ठेवायचे आहे. हे बघा, मी अगदी समोरच त्यांच्या धन ठेवलेले आहे. दागदागिने, पैसे जे काही ठेवायचे असेल ते कुबेराच्या समोर ठेवावे. पैशाच्या स्वरूपात जे धन आहे, म्हणजे सोन्याच्या स्वरूपात जे धन आहे, त्यांनासुद्धा हळदी कुंकू वाहून आपल्याला फूल वाहायचे आहे. सगळ्या देवांना आपल्याला कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण देवीची ओटी भरणार आहोत. आता आपल्याला केरसुणीची सुद्धा पूजा करायची आहे. केरसुणीवर फुलाने पाणी शिंपडायचे आहे. नंतर हळद कुंकू वाहून त्यांना नमस्कार करायचा आहे. फूलसुद्धा व्हायचे आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणी किंवा झाडू याला खूप महत्त्व आहे. नंतर आपण जे काही फराळाचं केलेले आहे ते सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे. तुम्ही कॅलेंडर किंवा पंचांग यांचीसुद्धा पूजा करू शकतात. मी नवीन आणलेले नाही म्हणून ठेवलेले नाही आहे. तर आपण जे बाजूला कलश ठेवले आहेत ते सुद्धा आपण 3 वेळा कपाळाला लावणार आहोत आणि त्यांचे पण तांदूळ ठेवून आपण त्यांची स्थापना करणार आहोत. तेलाचा व तुपाचा दिवा आणि घंटीची पण पूजा करणार आहोत. जमिनीची पण पूजा करणार आहोत. भूमाता म्हणून तिला सुद्धा अक्षदा फुलं वाहणार आहोत. आपण या ठिकाणी 5 फळांचा सुद्धा नैवेद्य दाखवणार आहोत. पाणी फिरवून आपण नैवेद्य दाखवायचा आहे. आपण देवीला प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या कुटुंबियांची सगळ्यांची नावं घेऊन आमच्या सगळ्यांना सुख, समृद्धी, संपत्ती, संतती, आरोग्य, ऐश्वर्य, सुख, सर्व प्रकारचा आनंद दे. कोणतेही प्रकारचं संकट येऊ देऊ नको असे म्हणून नमस्कार करायचा आहे. नंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर आपली पूजा संपन्न झालेली आहे. यानंतर आपण आपल्या घराच्या बाहेर दिवे लावायचे आहे. नियमाप्रमाणे आपण फटाके उडवू शकता, पण त्यांची पूजा करणे गरजेचे असते. अशी ही साधी सोपी पूजा मी आपल्याला समजावून सांगितली आहे. पूजेमध्ये काही मागे पुढे झाले तरी काही हरकत नाही. देव फक्त भावाचा भुकेला असतो. जे करतो ते भक्तिभावाने केले तर देवापर्यंत निश्चित पोहोचते. मला वाटते आपल्याला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल. आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.